माणुसकीला लाजवणारी एक अत्यंत संतापजनक घटना मोखाडा तालुक्यात घडली आहे। यात एका प्रस्तुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने घरी न सोडता गावापासून 2 किलोमीटर अंतरावर उतरवलं। त्यामुळे नवजात बाळाला कुशीत घेऊन त्या ओल्या बाळंतीणीला तिच्या आई आणि सासूसह भर रस्त्यावर पायपीट करून घर गाठावं लागलं। मोखाडा तालुक्यातील आमले येथील रहिवासी असलेल्या सविता बारात यांना 19 नोव्हेंबर रोजी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। पुढील उपचारासाठी त्यांना येथील कुटीर रुग्णालयात हलवण्यात आलं, जिथे त्यांची प्रसूती सुखरूप झाली। रविवारी त्यांना घरी सोडण्यात आलं आणि रुग्णालयाकडून त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली। जव्हारहून आमले गावाकडे निघालेल्या या रुग्णवाहिका चालकाने प्रस्तुत महिला आणि तिच्या कुटुंबियांना थेट घरापर्यंत न सोडता गावापासून सुमारे 2 किलोमीटर दूर असलेल्या रस्त्यावर उतरवलं आणि तो निघून गेला। यावेळी सविता यांच्यासोबत त्यांची आई आणि सासू होत्या। नुकतीच प्रसूती झाल्यामुळे त्या शारीरिकदृष्ट्या कमजोर असतानाही त्यांना नवजात बाळाला घेऊन भर रस्त्यावर 2 किलोमीटरची पायपीट करावी लागली। या संपूर्ण घटनेमुळे सविता यांच्या कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। सविता यांचे पती मनोज बांबरे यांनी सांगितले की आम्हाला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यातच सोडलं, यामुळे माझ्या पत्नीला आणि कुटुंबियांना बाळ घेऊन पायपीट करावी लागली। त्यांनी संबंधित चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे।